आज देशभरामध्ये रामनवमीचा उत्साह। दुपारी 12 वाजता राम जन्मोत्सव साजरा होणार। दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन। नव्या पंबन रेल्वे पुलाचं आज पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन। रामनवमीच्या निमित्त रामनाथ स्वामी मंदिरामध्ये पूजा करणार, तर रामेश्वरम ते तांबराम रेल्वेला सुद्धा हिरवा झेंडा दाखवणार। भाजपच्या स्थापना दिनाच्या निमित्तानं नागपूरमध्ये कार्यक्रम। मुख्यमंत्री फडणवीसांसह नितीन गडकरींच्या उपस्थितीमध्ये नागपूर शहर कार्यालयाचं भूमिपूजन। सर्व हिंदूंसाठी मंदिर, स्मशान आणि पाणी एकच असलं पाहिजे, सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य। सर्व पंथ, जाती आणि समुदायांनी एकत्र यावं, हाच आमचा उद्देश, असंही प्रतिपादन। संघानं भाजपचं शुद्धीकरण करावं, रोखठोकमधून संजय राऊतांची अपेक्षा। संघाला ईडी, सीबीआय आणि पोलिसांची भीती नसल्यानं मोदींना घाबरणार नाही, रोखठोकमधून निशाणा। दूध भेसळ रोखण्यासाठी नवीन कायदा। अजामीनपात्र गुन्ह्यासह दंडाची रक्कम वाढणार। वाढत्या दूध भेसळीला लगाम घालण्यासाठी राज्य सरकारचा निर्णय। नव्या वक्फ विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी। नव्या कायद्यानुसार वक्फ मालमत्तेच्या व्यवस्थापनामध्ये अधिक पारदर्शकता आणि नियंत्रण येणार। अनंत अंबानींची जामनगर ते द्वारका पदयात्रा पूर्ण। रोज 20 किलोमीटर चालत अनंत अंबानींकडून 170 किलोमीटरचं अंतर पार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।